नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आत्या ही नम्रता व ईश्वरीच्या समोर बोलत असते की ईश्वरीचे लग्न हे राकेशची सोबतच होणार आहे. तू अर्णवला काय करायचे आहे तर करू दे. तेव्हा नम्रता बोलते, मला वाटते अर्णव सरांना काहीतरी महत्त्वाचं आपल्याला सांगायचं आहे, परंतु त्यांनी त्यांचा चेहरा मात्र खूपच सिरियस झालेला आहे. तेव्हा इकडे आपण पाहतो मामा हे अर्णवला बोलतात, अर्णव, जोपर्यंत तू ईश्वरीला सर्व सत्य सांगत नाहीस तोपर्यंत तू तिच्यासाठी गुन्हेगारच राहणार आहेस. जोपर्यंत तिला सत्य सांगत नाहीस तोपर्यंत ती तुला विलन समजणार. तेव्हा अर्णव हा उत्तर देतो, मला माझ्या ताईला वाचवण्यासाठी सर्व जग जरी मला विलन समजत असेल तर मला काहीही फरक पडत नाही. तेव्हा मामा त्याला प्रश्न विचारतात, तू तुझ्या ताईला वाचवशील, परंतु ईश्वरीचे काय, तिला कसे वाचवणार आहेस? तेव्हा अर्णवकडे या प्रश्नाचे उत्तर नसते. तर तिकडे आपण पाहतो राकेश हा ईश्वरीच्या घरी गेलेला असतो आणि ईश्वरीला बोलतो, ईश्वरी, तुझ्या बाबाने जे आपले लग्नाचा मुहूर्त काढला होता, आपले लग्न त्याच ठरलेल्या मुहूर्तावर होणार आहे, म्हणजे होणार. तेव्हा ईश्वरीला मात्र राकेशवर संशय येतो आणि तेव्हा ती बोलते, नाही राकेशजी, आपण आता हे लग्न थांबूया. आणि तेव्हा राकेश हा आश्चर्यचकित होऊन ईश्वरीकडे पाहू लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीच्या समोर राकेशचा खरा चेहरा येणार का, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.